गोवंशांना अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा चौघा कुरेशींविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलीस परवानगीशिवाय जनावरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुरेशी कंपनीवर पोलिसांनी आज कडक कारवाई करत त्यांच्यावर कलम 353 खाली गुन्हा दाखल केला. त्यांना पोलीस समजावून सांगत असताना पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. हा प्रकार जेल रोड पोलीस ठाणे परिसरात सकाळी 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान घडलाय. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुरेशी कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. बादशाहपेठ तेलंगी पाच्छापेठेतील रहिवासी अब्दुल शकूर कुरेशी यांनी तुम एक जानवर यहाँ से लेके जाओ, मैं वकील हूँ, पोलीस क्या करती है मैं देख लूँगा अशी चिथावणी यांनी दिल्यावर त्यातून ही घटना घडली. शनिवारी सकाळी बेगम पेठेतील कुरेशी गल्लीतील माशा अल्ला मटण दुकानाजवळ सद्दाम शुकूर कुरेशी याच्या मालकीची एक गाय व 2 वासरे निर्दयतेने बांधून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ती जित्राप ताब्यात घेऊन जेल रोड परिसरात आणली होती. ती जनावरे परस्पर पूर्व परवानगी न घेता ते जबरदस्तीने ताब्यात घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून शासकीय कर्तव्य करीत असताना फिर्यादीस व पोलीस निरीक्षक बिराजदार पोसई जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल उघाडे यांना वरील आरोपितांनी आपसात संगनमत करून शासकीय कामात अडथळा करून पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोसई जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण व पोलीस हेड कॉन्स्टेबल उघाडे यांना धक्काबुक्की केली. जिवेश्वर चौक ते उत्तरेकडे असलेल्या जिजामाता उद्यानापर्यंत सार्वजनिक रस्त्यावर हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. या प्रकरणी पोको 1900 अमीन यासीन शेख याच्या फिर्यादीनुसार अब्दुल शुकूर कुरेशी वय 50 वर्ष राहणार तेलंगी पाच्छापेठ सोलापूर, सद्दाम शुकूर कुरेशी वय 30 वर्ष राहणार कुरेशी गल्ली सोलापूर, शहेनशाह शुकूर कुरेशी वय 22 राहणार 287 बेगमपेठ सोलापूर आणि शोएब शुकूर कुरेशी वय 25 राहणार 287 बेगमपेठ सोलापूर यांच्याविरुद्ध भादवी कलम 353, 332, 186, 114 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.